त्यामुळे जिल्ह्यामध्ये झालेली घटना पाहता की आपण ही दहीहंडी न करता याच्यामध्ये जी कुटुंब आहे, जी बालकं वारली आहे, जी बालकं अति सिरियस आहे, यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं, शासन करत राहील मदत, शासन करेल. कारण भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे आम्ही एक निर्णय घेतला की ही जी निधी आहे ही आपण यासाठी चांगल्या कामासाठी खर्च केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणती घटना घडू नये. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3-4 नर्सेस आणि 2-3 वॉर्ड बॉय जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सन्मानित केलं. कारण ही वेळ सन्मानित करायची नाही, परंतु त्यांनी त्यांचा जीव धोक्यात टाकून स्वतःच्या मुलासारखं त्यांनी ती मुलं वाचवण्याचा जो प्रयत्न केला, त्यासाठी आम्ही हे काम या ठिकाणी केलं आहे. जवळपास आम्ही 25-30 मुलं जी होती त्यांना सगळ्यांना मदत करणार आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणावरती विशेष चौकशी करत आहे. याच्यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषींवरती जे काही दोषी आढळतील आणि कडक कारवाई केली जाईल. त्याच्यावरती कोणाला सोडलं जाणार नाही. या ठिकाणी काही आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी काही लोकांना पगार कमी मिळतात. त्यासंबंधी आमचे खासदार डॉक्टर बोंडे साहेबांनी आम्ही मिटिंगसुद्धा घेतली आणि आम्ही एक पूर्ण मन बनवलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे जितके आमदार आहेत प्रत्येक एक महिन्यामध्ये साधारणतः आरोग्य सेवेचे जे आहे त्या बैठकी घेतल्या पाहिजे, जेणेकरून ही आरोग्यसेवा गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे. त्यासाठी आम्ही स्वतः सगळे आमदार आणि खासदार साहेब, डॉक्टर बोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यात लक्ष घालू, जेणेकरून येणाऱ्या काळात असा कोणता विषय घडणार नाही आणि शासनाचं कुठे नाव खराब होणार आहे. आपण पाहतो कालपरवापासून की मोठ्या प्रमाणात विरोधी लोक येतात, वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करून राहिले. याच्यामध्ये असं झालं, त्यामध्ये तसं झालं, हे असं परचेस केलं गेलं, तसं परचेस केलं, असं होत नाही. साधारणतः कुठलाही व्यक्ती जो पाहिला तर तो सगळं आणि सेन्सिटिव्ह आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो की आमचा मंत्री असो किंवा आमचे नेते असो, हे सगळे सेन्सिटिव्ह लोक आहेत. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही भानगडीमध्ये न पडता आम्ही काम करण्याचा आमचा एक काम करत राहतो. या ठिकाणी जी घटना झाली ती अति मनाला अवेलना देणारी आहे, मनाला मनस्ताप देणारी आहे. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये अशी घटना घडणार नाही त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू.